नमस्कार सर्व सखींना, मी राजश्री तुमचं स्वागत करते चॅनेलवर माझ्या. आज आहे नवरात्रीचा दिवस, म्हणजे हिरवा कलर आहे. आता ज्या दिवशी म्हणजे कालच हिरवा कलर होता, आज आहे ग्रे कलर आहे. तो आज व्हिडिओ येणार आहे हा 4ला, म्हणजे 4चं 4:15 होतीलच येईपर्यंत. तर हे मी लेपन बनवत आहे. तर ललित पौर्णिमा होती, जसं की मला काहीच नाही देवाचं एवढं माहिती, पण मेघांजली कोलीचे मी व्हिडिओ पाहते, तर त्यांच्यामध्ये तिने सांगितलेलं तशाप्रमाणे मी करत आहे. कारण आपण घरात थोडं तरी आपल्या काहीतरी करायलाच पाहिजे असं. तर मी हळदीचं लेपन तर करून ठेवलं आणि ते हळद आणि कुंकूचं तांदळाचं म्हणजे मिक्सचर करून ठेवलं. हे मुलींसाठी आणलं आहे मी देण्यासाठी, असंच काहीतरी द्यावं म्हणून. तर इथे फ्लावर वगैरे सगळे ताट सजवून घेते, कारण हे मला आईची ओटी भरायला जायचं इथे जवळच, म्हणजे नाही का देवी बसली आहे ना तिथे. त्यानंतर इथे मी आता डिझाईन काढते, म्हणजे जसं तिने काढलं ना तसं मी ट्राय करते दिव्याखाली ठेवण्यासाठी, अखंड दिव्याखाली. तर मला एवढं माहिती नाही, पण मी ट्राय करते, कारण कोणाचं आपण चांगलं घेणं गरजेचंच आहे, आपल्यालाच नसलं हे तरी चांगलं. तर मी ट्राय करते सर्वांकडून घेणं. आणि खूप छान तिथं खूप सुंदर शिकवते ताई, आणि मला खूप आवडतं तिचे व्हिडिओ मी बघते. तर अशा प्रकारे मी ट्राय केला आहे. बरोबर झालं की नाही नक्की सांगा. त्यानंतर हे हळदीचं लेपन. तर इथे उंबरवट्यावर म्हणजे मी दरवेळेसच करत असते, शुक्रवारी नाही तर गुरुवारी. आणि इथे मी सगळं क्लीन करून आधीच घेतलं होतं, पण स्वच्छ सुकवून घेते, कारण ओलं होतं, पाऊस पण थोडं थोडं वातावरण झालंच होतं. आणि इथे लेपन लावते, थोडंसं सुक्कं केलं होतं, कारण मुलं खूप एरचारा करतात त्यामुळे. आणि इथे माझं लेपन होऊन तोपर्यंत मी पूजा करून घेते. ते हे पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. त्यानंतर मी इथे अखंड दिवा जो मी रोज लावत होते ना, तो मी ठेवणार आहे त्यामध्ये. आणि ती प्लेटमध्ये ना पाणी म्हणजे झिरपत होतं तेल त्यातून, आणि मी काय पाहिलंच नाही, की मला माहिती नव्हतं असं कधी ठेवायचं, मी कधी केलंच नाही. तर मी अशा प्रकारे ठेवून देते अशी डायरेक्टली, कारण तांदूळ मुखात तरी जातील कावळ्यांच्या वगैरे पक्ष्यांच्या. जर मी असं तेल टाकून ठेवलं तर काय माहिती यूज होईल की नाही. आणि हा दिवा मी याच्यामध्ये ठेवणार. त्यानंतर इथे मी कुंकू घेत आहे स्वस्तिक बनवण्यासाठी. जसं तिने सांगितलं तसं मी ट्राय करते थोडं-थोडं, की तेव्हा म्हणते ललित पौर्णिमा आहे आणि आपल्याला त्यातलं काहीच एवढं माहिती नाही. तर ते सगळं होऊन मी आधी करून घेते दिवाबत्ती, म्हणजे दिवाबत्ती रोजची आपली करून घेते, कारण तोपर्यंत माझं हळदीचं लेपन देखील सुकेल. त्यामुळे मग पूजा वगैरे झाल्यानंतर मी ही नॉर्मलीच पूजा करते. आता इथे अगरबत्ती वगैरे सगळं काढून घेते, म्हणजे पूजा करायला हे होईल. कारण मी आधी कधी केलंच नाही जास्त, म्हणून मला असं वाटतं की कसं जमतं की नाही, आणि ती सांगते तशीच मी करते. ताई खूप छान सजवते, मला खूप आवडतं तिचं. आणि स्वामी भक्त आहे, म्हणून ही स्वामी भक्तच आहे, पण एवढं माझ्याकडून होत नाही स्वामींसाठी. पण प्रत्येक वेळेस ते मला साक्षात्कार देतात, की मी आहे, तू काय टेन्शन घेतेस, म्हणजे जशी श्रद्धा मनातून असायला हवी असं ते म्हणतात. कधीही मी कधीच त्यांना जास्त काही ट्राय करत नाही की असं करायला पाहिजे. मला ते पारायण वगैरे देखील येत नाही. मी करते म्हणजे मोबाईलमध्ये ऐकते, ठेवते लावून आणि ऐकत बसते, म्हणजे मुलांच्या देखील कानात जातं आणि मी देखील ऐकते. तर अशा प्रकारे मी सगळं हे करून घेते. चला मी आता पूर्ण दिवाबत्ती वगैरे करून घेते. त्यानंतर दाराला आपल्या म्हणजे दरवाजाला स्वस्तिक काढून घेते, म्हणजे आपली पूजा वगैरे सगळं होईल. मला ओटी भरण्यासाठी देखील जायचं आहे. तर इथे मी दिवा ठेवला आहे, फुलं ठेवली आहेत, आणि हे रांगोळीचं साचा आहे, जे मी मेशोवरून ऑर्डर केला होता. जर तुम्हाला हवा असेल तर घ्या, खूप सुंदर आहे. आणि रिमूव्ह डायरेक्टली करता येतं, छान आहे. आणि टिकाऊ देखील आहे, म्हणजे आपल्याला बजेट फ्रेंडली आहे. 100 आय थिंक किती आता प्राईज विसरली मी, कारण जे घेतलं होतं ना खूप कमी प्राईजमध्ये होतं, म्हणून मी घेतलं आहे माझ्यासाठीच. आणि माझ्याकडे जे कलर आहेत ते मी टाकते, कारण ऐन टायमाला मिळत नाही कलर्स. तर मी सगळे कलर म्हणजे टाकून तुम्हाला दाखवते कशा प्रकारे हे आहे. आणि याच्यामध्ये 8 आले आहेत शेप्स.
म्हणजे स्टेन्सिल आणि अशा प्रकारे मी रांगोळी काढली आहे कशी पण जशी जमते तशी, म्हणजे कलर्स वगैरे जरा हे नाही आणि हळदीचं लेपन देखील झालं नाही. तर इथे माझी पूजा देखील आवरून झाली आहे. त्यानंतर मी ती स्वस्तिक काढायला घेते. आता मी म्हटलं लांबून दिसणार नाही म्हणून कॅमेरा जवळ करून घेणार आणि अशा प्रकारे मी स्वस्तिक काढून घेते. तर इथे स्वस्तिक काढून घेण्यानंतर मला आता बाकीचं पण आवरायचं आहे. मी काय केलं होतं, मुलं ट्युशनला स्कूलमध्ये गेली होती ना, तेव्हाच मी पुलाव बनवून घेतला होता, म्हणजे संध्याकाळी 5 वाजता, म्हणजे कसं नंतर पूजाला टाईम मिळणार म्हणून. कारण मला ओटी भरण्यासाठी देखील जायचं होतं आणि मुली गरबा देखील खेळायला जातात म्हणून त्यांच्याकडे देखील लक्ष देण्यासाठी जायचं होतं. तर इथे स्वस्तिक झालं आहे. त्यानंतर मी हळद लावून घेते. अशा प्रकारेच काढत असणार ना, कारण मी बघितलेला एक व्हिडिओ, त्यामुळे मी त्यानुसार करते. मला काही एवढं माहिती नाही. आणि त्यानंतर मी जे तांदूळ टाकले आहेत ना, ते मी परत उचलून ठेवले बाजूला, कारण पायाखाली येतील म्हणून. आता मी वटी भरून येते चला. आणि त्यानंतर मी हा पुलाव बनवला होता सिंपल आणि सोबर. खूप दिवस झाले होते बनवला नव्हता म्हणून. आता तुम्ही गरबा एन्जॉय करा. तर इथे दोन्हीकडे लहान मुलांचे दांडे आणि इथे मोठ्या माणसांचे दांडिया होतात. तर खूप छान वाटतं मला बघायला. मी बघत बसत असते नंतर थोडा वेळ. मला आवडतं, पण मला खेळूशी पण वाटतं, पण येतच नाही म्हणून मी ट्राय करते. तर इथे माझं रोजचं रुटीन आहे ते की 9 दिवसाच्या 9 साड्या घालून शूट करायचं, जे स्लो मोशनमध्ये व्हिडिओज काढून ठेवते, म्हणजे इन्स्टाला वगैरे भारी पडतात. त्यानंतर हाच होता माझा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आवडला असेल चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यासोबत घेऊन येणार आहे आणि बघू, मी ट्राय करते माझ्या कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी, कारण मी घरात देखील एवढं कॉन्फिडन्स नव्हतं, पण आता ट्राय करत आहे. तर चला बाय, नेक्स्ट